नमस्कार. आज आपण अर्थव्यवस्थेच्या एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे CRR, म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो. हे नक्की काय आहे, कसं काम करतं आणि त्याचा आपल्या गुंतवणुकीवर काय परिणाम होतो, हे सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सुरुवात करूया या वाक्याने की CRR म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हातात असलेलं पैशाचा पुरवठा कंट्रोल करण्यासाठीचं सर्वात थेट आणि शक्तिशाली साधन. आणि यातील जी दुसरी गोष्ट आहे ना, ती जास्त महत्त्वाची आहे. CRR समजणं म्हणजे बाजाराची दिशा समजणं, इतकं हे महत्त्वाचं. तर मग आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी CRRची ओळख करून घेऊ. मग ते कसं काम करतं ते पाहू. त्यानंतर CRR बदलल्यास काय परिणाम होतात हे समजून घेऊ. पुढे गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाची माहिती आणि शेवटी सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. CRRची ओळख आणि व्याख्या. म्हणजे CRR नक्की आहे तरी काय आणि हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर CRR म्हणजे काय? बघा, प्रत्येक बँकेकडे जेवढ्या एकूण ठेवी असतात, ज्याला आपण NDTL म्हणतो, त्यापैकी एक निश्चित टक्के रक्कम रोख स्वरूपात रिझर्व्ह बँकेकडे ठेवावी लागते. हा नियम आहे. आणि यातला एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. ही रक्कम पूर्णपणे लॉक असते. म्हणजे बँक हा पैसा कर्ज देण्यासाठी किंवा कुठे गुंतवण्यासाठी अजिबात वापरू शकत नाही. आता प्रश्न येतो की हे प्रमाण ठरवतं कोण? तर ही जबाबदारी आहे RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची, म्हणजेच MPCची. साधारणपणे दर 2 महिन्यांनी याचा आढावा घेतला जातो. पण हे का केलं जातं? यामागे 3 मुख्य उद्दिष्ट आहेत. 1. महागाई नियंत्रणात ठेवणं. 2. बाजारात पैशाचा पुरवठा किती असावा हे ठरवणं. आणि 3. देशाची आर्थिक स्थिरता टिकून ठेवणं. ओके, तर थिअरी तर झाली. पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं? चला, आता हे एका अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. हे उदाहरण बघा. समजा एका बँकेकडे लोकांचे 100 कोटी रुपये जमा आहेत आणि RBIने सांगितलंय की CRR 4% आहे. याचा अर्थ काय होतो? सरळ हिशोब आहे. त्या 100 कोटींमधले 4 कोटी रुपये बँकेला RBIकडे ठेवावे लागतील, जे लॉक होतील. म्हणजे आता त्या बँकेकडे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी फक्त 96 कोटी रुपये उरले. सोपा आहे ना? आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. म्हणजे CRR बदलला, म्हणजे तो वाढला किंवा कमी झाला, तर अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होतो? आधी बघूया CRR वाढला तर काय होतं. हे 5 टप्प्यात घडतं. पहिलं, RBI बँकांकडून जास्त पैसा काढून घेते. त्यामुळे काय होतं? दुसरं, बँकांकडे कर्ज द्यायला कमी पैसा उरतो. आणि जेव्हा पैसा कमी असतो, तेव्हा तिसरं, व्याजदर वाढतात. याचा परिणाम म्हणून चौथं, कंपन्या नवीन गुंतवणूक आणि लोक खर्च कमी करतात. आणि शेवटी 5वं, देशाच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावतो. साहजिकच बाजारावर याचा परिणाम नकारात्मक होतो. आता याच्या अगदी उलटं बघूया. समजा CRR कमी केला तर काय होतं? सगळी प्रक्रिया उलटी होते. RBI बँकांना जास्त पैसा उपलब्ध करून देते. त्यामुळे बँकांकडे कर्ज देण्यासाठी जास्त पैसा येतो. याचा परिणाम म्हणून व्याजदर कमी होतात. कर्ज स्वस्त झाल्यामुळे कंपन्या आणि लोक जास्त खर्च करतात. आणि शेवटी आर्थिक विकासाला गती मिळते. म्हणूनच CRR कपातीचा बाजारावर नेहमी सकारात्मक परिणाम होतो. हे फक्त पुस्तकात नाहीये, असं खरंच घडलंय. आठवतंय कोविडचा काळ? तेव्हा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी RBIने CRR नेहमीच्या 4%वरून कमी करून 3%वर आणला होता. का? कारण बाजारात पैसा यावा, अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी आणि व्यवसायांना स्वस्त कर्ज उपलब्ध व्हावं. संकटाच्या काळात हे किती महत्त्वाचं साधन आहे हे यावरून दिसतं. चला तर आता आपल्यासाठी म्हणजे गुंतवणूकदारांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. CRRचा आपल्या गुंतवणुकीवर थेट कसा परिणाम होतो? अनेकदा लोकांचा CRR आणि रेपो रेटमध्ये गोंधळ होतो. चला हा फरक स्पष्ट करूया. CRR म्हणजे बँकेचा स्वतःचा पैसा, जो RBIकडे व्याज न मिळवता अडकलेला असतो. यातून थेट बाजारातला पैसा कमी जास्त होतो. याउलट रेपो रेट म्हणजे तो दर ज्यावर बँका RBIकडून कर्ज घेतात आणि त्यावर व्याज देतात. रेपो रेटमुळे कर्जाचा खर्च ठरतो. तर शेअर बाजारावर काय परिणाम होतो? 2 परिस्थिती बघू. पहिली, जर CRR वाढला तर बाजारातील सेंटिमेंट्स नेगेटिव्ह होतं. याचा फटका विशेषतः बँकिंग, रियालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रांना बसतो. आणि दुसरी परिस्थिती, जर CRR कमी झाला तर सेंटिमेंट्स पॉझिटिव्ह होतं
अशा वेळी बँक्स, NBFCs आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांवर लक्ष ठेवायला हवं. मग एक ट्रेडर म्हणून काय करायचं? जेव्हा CRR कमी होतो तेव्हा बाजारात लिक्विडिटी रॅली येऊ शकते, म्हणजे पैशाच्या ओघामुळे बाजार वर जाऊ शकतो. या उलट CRR वाढल्यास सावधगिरी बाळगलेली बरी. खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, CRR कपात ही बाजारासाठी ऑक्सिजनसारखी असते. ती बाजारात एक नवी ऊर्जा आणते. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. तर 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, CRR म्हणजे बँकांचा RBIकडे अडकलेला डेड मनी. दुसरी, CRR वाढवला की महागाई नियंत्रणात येते, पण विकासाचा वेग मंदावतो. तिसरी, CRR कमी करणं हे विकासासाठी एक बूस्टर आहे आणि बाजारासाठी चांगलं आहे. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, एक गुंतवणूकदार म्हणून RBIच्या CRR धोरणावर नेहमी लक्ष ठेवायला पाहिजे. तर मग या सगळ्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? तो हा की CRR समजल्यामुळे गुंतवणूकदारांना इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यास मदत मिळते. हे ज्ञान तुम्हाला अधिक चांगले आर्थिक निर्णय घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.